1 जानेवारी 2026 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव गावच्या शिवाऱ्यामध्ये असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्रा बारमध्ये काही महिला तोकडे कपडे घालून बिभत्सपणे अश्लील हावभाव व नृत्य करून डीजेवर नाचत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली। यावरून त्यांनी विशेष पथकास सूचना देऊन डान्स बारवर कारवाईचे आदेश दिले। त्या अनुषंगाने विशेष पथक मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार येथे कारवाई करता गेले असता तिथे मिळून आलेल्या बातमीप्रमाणे 12 महिला तोकडे कपडे घालून बिभत्सपणे अश्लील नृत्य व हावभाव करून डीजेच्या तालावर अश्लील नृत्य करत असल्याचे आणि तेथील ग्राहक त्या नृत्यांगनांवर नोटा सदृश कुपन उधळून अश्लील हावभाव करून नाचताना मिळून आले। तसेच स्टेजच्या समोर देखील काही लोक बसले होते, ते नोटा सदृश कुपन त्या महिलांवर उधळत होते। त्या ठिकाणी एकूण 12 बारबाला मिळून आल्या आणि एकूण 55 ग्राहक तसेच पुष्पक ऑर्केस्ट्रा बारचे चालक भारत राजाराम तांबे राणा शिवाजीनगर बाळे सोलापूर व मालक रोहित पांडुरंग चव्हाण राणा सोलापूर अशा एकूण 70 जणांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र हॉटेल व उपाहारगृहे व मद्यपान कक्ष बार रूम मधील नृत्य व अश्लील नृत्यावर प्रतिबंध अधिनियम 2016 व भारतीय न्याय संहिता कलम 296 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुष्पक ऑर्केस्ट्रा बार येथून 57 लाख रुपये किमतीचे डीजे साहित्य, ऑर्केस्ट्रा बार मधील साहित्य तसेच वाहने, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे। यापूर्वी जून 2025 मध्ये सुद्धा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याच पथकाकडून कंदलगाव येथे पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई करण्यात आली होती। जूनमध्ये 38 जणांवर गुन्हा दाखल झाला होता आणि 25 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या। एकाच ठिकाणी कारवाई होणे ही बाब संशयास्पद असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे।